नमस्कार मित्रांनो, आपल्या या एम-सी-एम ॲक्टिव्हिटीच्या यूट्यूबवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज माहिती पाहणार परत जे राष्ट्रीय सर्वेक्षण आहे 2024 त्याच्या संदर्भातलं माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार. या ठिकाणी आपण आलो आहोत एन-सी-आर-टी एन-आय-सीच्या मेन वेबसाईटवर. आता या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला परत राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 आणि शेपिंग द फ्युचर्स ऑफ इंडियन एज्युकेशन सिस्टम हे काय जे आहे ते दिलेलं आहे. आता याच्यामध्ये ही साधारणतः जी परीक्षा जी होणार आहे ही 4 डिसेंबरला या ठिकाणी परीक्षा होणार आहे आणि ही परीक्षा होणार साधारणतः तिसरी, 6वी आणि 9वी मधील जे 22 लाखापेक्षा जास्त जे मुलं आहेत त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार आणि ही परीक्षा जी भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान यासारख्या गंभीर विषयात कौशल्याचं बारकाईने मूल्यांकन करून आपल्या सभोवतालचं समावेशक अंतर्दृष्टी प्रदान करायचं आमचं ध्येय आहे. आणि या प्रवासात नॅसद्वारे रचलेल्या पायावर आधारित परक राष्ट्रीय सर्वेक्षण 24 हे ची रचना शाळांचं सर्वसमावेशक घटक म्हणून मूल्यांकन करण्यासाठी केली गेली आहे. आता ही जी परक जे सर्वेक्षण होणार आहे यामध्ये राज्य सरकार, सरकारी अनुदानित, केंद्र सरकारने खाजगी मान्यताप्राप्त संस्थांचा या ठिकाणी समावेश होणार आहे. आणि याच्यामध्ये OMR तंत्रज्ञानाचं कागदावर आधारित दृष्टिकोन होणार आहेत आणि हे केवळ मूल्यांकन नाही किंवा राष्ट्रीय NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 सह शैक्षणिक सुधारणासाठी एक आधारस्तंभ आहे. आणि या संदर्भात परक जे राष्ट्रीय सर्वेक्षण होणार आहे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फॉर तिसरी, 6वी आणि 9वी साठी होणार आहे. त्यानंतर 782 डिस्ट्रिक्ट्स असणार आहे आणि कव्हर सोहर स्कूल्स 88,000 शाळा असणार आहे. 23 लाख जवळपास स्टुडंट असणार आणि जी परीक्षा आहे ती साधारणतः 23 भाषांमध्ये या ठिकाणी केली जाणार आहे. आता परक राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 याची जे मेन उद्दिष्ट काय आहे तर इव्हॅल्युएटिंग, अनालायझिंग, इनरिचिंग स्टुडंट्स टू competencies at end of the foundational, preparatory and middle stages of education and gives a system level reflection on effectiveness on educational. आता परक राष्ट्रीय सर्वेक्षण जे 88,000 शाळांमध्ये याचं या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये सरकारी आपण पाहिलं सरकारी शाळा, अनुदानित शाळा, सेंट्रल गव्हर्नमेंट शाळा आणि प्रायव्हेट ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये होणार आहे. आता जे परक सर्वेक्षण का करायचे तर त्याचं जे आहे ते उज्ज्वल शैक्षणिक भविष्याकडे आपण वाटचाल करत असताना परक राष्ट्रीय सर्वेक्षण 2024चे महत्त्वपूर्ण उद्देश काय आहेत तर त्यामध्ये क्षमता आधारित मूल्यमापन केवळ वैयक्तिक विद्यार्थ्याच नव्हे तर संपूर्ण शाळाचं मूल्यांकन करून अशा काही विशिष्ट क्षमतांच्या संदर्भात शैक्षणिक प्रणालीतील सामर्थ्य आणि कमकुवतपणा अंतर्दृष्टी प्राप्त करतात. हे सुधारणा करण्याचे अनुभव त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो. नंतर डेटा चलित धोरण यानी म्हणजे सर्वसमावेशक सर्वेक्षणातून मिळालेली अंतर्दृष्टी, शैक्षणिक धोरणं आणि ज्या सुधारणा आहे त्यांना आकार देण्यासाठी व वास्तविक जगातील जे काय आधारित असेल त्यावर खात्री करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. NEP सहसंरेखन म्हणजे हा उपक्रम शैक्षणिक धोरणाच्या तत्वांना या ठिकाणी मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या विविध गरजा या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी याच्यातून होणार आहेत. आता सर्वेच्या तपशीलमध्ये काय आहे तर परक सर्वेक्षण 2024 तिसरी, 6वी आणि 9वीतील विद्यार्थ्यांच्या विविध विषयाने क्षमता क्षेत्रांचं या ठिकाणी मूल्यांकन करणार आहे. तिसरीमध्ये जे मूलभूत टप्प्यातील क्षमता मध्ये मूल्यांकन केलं आणि मूल्यांकनाचा वेळ 90 मिनिट असणार आहे. 6वीतील विद्यार्थ्यांचं जे मूल्यमापन आहे भाषा, गणित, द वर्ल्ड अराउंड अस म्हणजे आपल्या सभोवतालचा जे काही परिसर आहे त्यावरती मूल्यांकनाचा वेळ 90 मिनिट असणार. 9वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रात मूल्यमापन होणार. त्यांच्यासाठी मूल्यांकनाचा जो वेळ आहे तो साधारणतः या ठिकाणी 120 मिनिट असणार आहे. आता हे सर्वेक्षण शिक्षक प्रणाली म्हणजे टीचर क्वेश्चनरी, शालेय प्रश्नावली, स्कूल क्वेश्चनरी, विद्यार्थी प्रश्नावली म्हणजे प्युपिल क्वेश्चनद्वारे संदर्भित जो काही डेटा आहे संकलित करून शिकण्याच्या परिस्थिती समजून घेण्यासाठी याचा अभ्यास करण्यासाठी याचा वापर होणार आहे. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो तिसरी, 6वी आणि 9वी साठी या ठिकाणी सब्जेक्ट वगैरे या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी किती मिनिट असणार आहे, किती क्वेश्चन्स असणार आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर तिसरीसाठी या ठिकाणी नंबर ऑफ जे प्रश्न असणार ते 45 असणार आहेत.
6वी साठी 51 असणार आणि 9वी साठी या ठिकाणी 60 असणार आहे. आता पीपल क्वेश्चनरी म्हणजे PQ, टीचर क्वेश्चनरी आणि स्कूल क्वेश्चनरी म्हणजेच SQ. आता हे जे परक राष्ट्रीय सर्वेक्षण आहे याच्यामध्ये देशव्यापी सर्वेक्षणाच्या यशामागे 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि 782 जिल्ह्यामध्ये पसरलेल्या शैक्षणिक जी एक मजबूत टीम आहे त्या या देशव्यापी सर्वेक्षण यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आहे. आता परक NCERT आणि CBSE राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय प्रशासन आणि पर्यवेक्षण अशा प्रकारे आहे आणि त्यानंतर कशा प्रकारे त्याचं अंमलबजावणी करणं त्याच्याबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यानंतर टीम स्ट्रक्चर फॉर एफिशियंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफ सर्वे अक्रॉस 36 स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज. आता याचं जे काही यशस्वीसाठी जे प्रशिक्षण वगैरेचे आहे ते प्रशिक्षण वगैरे त्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे. कार्यशाळा वगैरे घ्यायच्या आहेत आणि त्यानुसार त्यानंतर नाविन्यपूर्ण पद्धतीने आंतरराष्ट्रीय मानक म्हणजे परक सर्वेक्षणमध्ये पेपर आधारित मूल्यांकन आणि ओळमार या तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक आणि कार्यक्षम डेटा संकलनासाठी या ठिकाणी जी आहे ती परीक्षा घेतली जाणार. याच्यातले जर ठळक मुद्दे जर म्हटलो आपण तर देशव्यापी प्रभाव, प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी अनुदानित खाजगी संस्था लाखो विद्यार्थ्यांचा यात समावेश असणार आहे. अत्याधुनिक अचूक डेटा विश्लेषणासाठी ओमार तंत्रज्ञान या ठिकाणी वापरलं जाणार आहे. समग्र क्षमता आधारित मूल्यमापन NEP 2020च्या 360 डिग्री म्हणजे सर्व बाजूने सक्षमता आधारित शिक्षण दृष्टिकोना संदर्भात असणार आहे. दीर्घकालीन दृष्टी पुढील वर्षासाठी शैक्षणिक धोरणाला आकार देण्यासाठी पण याची मदत होणार आहे. अशा प्रकारे आपण मित्रांनो जे परक सर्वेक्षण होणार आहे आपलं परक सर्वेक्षणाच्या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे परक सर्वेक्षण संदर्भात माहिती आणि त्याचे जे काही सराव पेपर असतात ते सराव पेपर पण या ठिकाणी आपण पाहू शकतो. या ठिकाणी मूल्यांकन फ्रेमवर्क याचे PDF वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की समजा ग्रेड 3 वरती जर आपण या ठिकाणी क्लिक केलं तर ज्या काही सॅम्पल क्वेश्चन पेपर दिलेले आहेत आपण ते सॅम्पल क्वेश्चन पेपर या ठिकाणी पाहू शकतो. आता परक सर्वेक्षण 2024 सॅम्पल आयटम बघा, आयटम लँग्वेज, त्यानंतर समर इज वन ऑफ द अशा प्रकारचे काही प्रश्न असणार आहेत आणि त्याच्यातून त्यांना जे क्वेश्चन आन्सर हा या ठिकाणी पॅरेग्राफ दिलेला आहे. पॅरेग्राफवरून त्यांना मुलांना त्या ठिकाणी ऑप्शन्स निवडायचा. हाऊ मेनी मेजर सीझन्स डज इंडिया हॅव, किती आपल्याकडे सीझन्स असतात. आपण माध्यम वाईज या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ट्रान्सलेट करून मुलांसाठी आपण या पेपरचा जो तो सराव घेऊ शकतो. अशा प्रकारे मित्रांनो जे काही 3री, 6वी आणि 9वीचे सॅम्पल क्वेश्चन पेपर या ठिकाणी दिले ते डाउनलोड करून मुलांचा आपण या ठिकाणी सराव घेऊ शकतो. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.